सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित. आज आमचा मोठा ट्रिपचा प्लॅन झालेला आहे. एक वीक पूर्णपणे आम्ही फिरणार आहोत. की कसं हे बघा, आम्ही सगळं पॅकिंग केलेलं आहे इथे. आणि मृण्मयी से हाय. मृण्मयी हाय बोल. ओ माय गॉड, मृण्मयीची एकदम पावडर जास्तीच लागलेली आहे. दाखव मृण्मयी. तिला सकाळी सकाळी उठवलं आहे आम्ही. आणि सो बघूया आता आपण ही जर्नी कशी होते ती. आणि यावेळेस आम्ही ही जर्नी करणार आहोत ती बाय कारने करणार आहोत. सो आमच्यासाठी पण ही पहिल्यांदीच आहे. आणि माझा एक फ्रेंड मला जॉईन करणार आहे आणि आम्ही एकत्र जाऊ. आणि बघू आता, एवढं कधी ड्राईव्ह केलेलं पण नाही आहे. फर्स्ट टाईम आम्ही नेतो आहे. सो गाईज, आता आम्ही ऑलमोस्ट 2 आवर्स रनिंग केलेलं आहे आणि नाश्त्याला थांबलेलो आहे. नाश्त्याला थांबून आता इथे बघा आणि आम्ही सगळे नाश्ता करतो आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही माझ्या फ्रेंडला पिकअप करू आणि पिकअप केल्यानंतर आम्ही जाऊ. पण मित्राचा थोडासा काही प्रॉब्लेम झालेला आहे आय थिंक. सो आपण बघूया तिकडे त्याला भेटल्यावर काय ते. प्रवास सुरू होणार आहे थोड्याच वेळात. पण त्याच्या पहिले आम्ही गाव मंदिर म्हणजे गावदेवी मंदिर जे आहे तिथे जाणार. म्हणजे आता दर्शन करतो आहे त्याचं. आणि हे बघा, हे सगळे इकडे आहेत आणि माझा मित्र पण तिथे आहे. थोडंसं एक प्रॉब्लेम झालेला, तो मी तुम्हाला नंतर सांगेलच काय तो. पण आता सध्यापुरता तरी आम्ही इथे आलो आहे आणि हा प्रवास सुरू करतो. सो आता लंच करून मग आमचा अजून पुढचा प्रवास सुरू करू आम्ही. कारण आता ड्राईव्ह पण करतो आहे कार ते, त्यामुळे रस्ते काही शूट करत नाही आहे. सो गाईज, आता आम्ही जस्ट इकडनं थोडासा ब्रेक घेतलेला आहे. आम्हाला इकडनं आता पंढरपूर 2 तास दाखवतो आहे. सो आज आम्ही थांबलो आहे इथे. हे बघा सगळे आता टी टाईम आहे आमचा. आणि बघू आज आम्ही दर्शन करू या तर मग उद्या सकाळी मॉर्निंगला. सो त्याच्यानंतर आम्ही ट्रॅव्हल सुरू करू. साईडला आम्ही पोचलो आहे पंढरपूरला आणि पंढरपूरला उतरलो आहे. आता आम्ही बघतो आहे स्टेसाठी, पण स्टे काय भेटत नाही कारण की गर्दी आहे इथे. आणि सगळे आता आम्ही वाट बघतो आहे. डिनर करू आणि डिनर केल्यानंतर आम्ही विचार करू की पुढे आता काय करायचं. कारण की आज तरी दर्शन भेटणार नाही, दर्शनासाठी खूप लाईन लागणार आहे. सो आम्ही बघतो आहे, जर चांगलं असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही सकाळी मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग दर्शन करू. सो आता आम्ही काय करणार आहे, मुख दर्शन करणार आहे. मुख दर्शन किती वेळात होतं ते बघू. बाबू, सो आता इथे हे लावायला घेतलेलं आहे. कृष्णेने जसे आपण आता मार्केटमध्ये आहेत आणि समोरच आपण जेव्हा मंदिराकडे जातो तेव्हा हे कृष्णाचं मंदिर आहे. इथे दर्शन करायचं आणि त्याच्यानंतर मग पुढे तुम्ही आतमध्ये जाऊ शकतात. सो इथून लांबूनच मी दाखवतो आहे, अलाउड नाही असल्यामुळे. सो मित्रांनो, आता आपण ज्या मंदिराच्या परिसरात फिरतो आहे, आपण बघू शकतो इथे मागेच आपलं मंदिर आहे. आता खूप सारी लाईन आहे, आम्ही बघितलं, चेक केलं तर खूप सारी लाईन आहे. म्हणजे ऑलमोस्ट 10 आवर्स लागतील असं बोलतात आहे. आणि सो आम्ही आता इथे कुठे चाललो आहे आपण, चंद्रभागा नदीमध्ये आम्ही जाऊ आणि स्नान करण्यासाठी जातात. पण आम्ही बघू आता काय करायचं ते. आणि त्याच्यानंतर मग मुखदर्शन घेऊ आणि मुखदर्शन झाल्यानंतर मग पुढची जर्नी आम्ही सुरू करू. सो ही आहे समोर जी आहे ती नदी आहे. आता आपण नदीच्या इथे चाललो आहे. हे बघ योगेश, गाय
सो आता हे मंदिर आहे समोर आणि ह्या स्पेसमधून सगळी लाईन चालू आहे. म्हणजे वरतीपर्यंत जायचं, पुन्हा खाली यायचं, अशी करून मंदिराची लाईन आहे. तर आता दर्शन झालेलं आहे आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि इथे गल्लीमध्ये झुणका भाकरी मस्त भेटते. हे बघा झुणका भाकरी खात आहेत, कशी आहे टेस्ट? मस्त. आणि हे बाबा आहेत इथे बघा. ही तुम्हाला घरगुती जर खायचं असेल तर आमच्या मावशी बघा मस्त भाकरी करतायत. 30 रुपयाला प्लेट आहे ही बघा. प्लेट बेसन भाकरी गरम गरम. कसे? हां, मग तुम्ही जर भाविक आले दर्शनाला तर त्यांना काय सांगाल? इथे खा. हां. आणि आमचे योगेश भाऊ पेशंट आहेत, बघू त्यांना कसं वाटतंय दर्शन घेतल्यावर खाल्ल्यावर. हे बघा हे बाबा आहेत आणि ही मावशी त्या बनवत आहेत. मावशी किती वाजेपर्यंत असतं हे? आणि रात्री 10 वाजेपर्यंत आहे रात्री. झुणका भाकरी नक्की तुम्ही ट्राय करा, मस्त आहे. सो फायनली आता आमचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे आणि आम्ही निघालो आता पुढे. म्हणजेच आम्ही चाललो सोलापूरला. सोलापूरवरून आम्ही निघणार आहोत, कुठे निघणार? तुळजापूरला निघणार आहोत. आणि तुळजापूरला पण मोस्ट ऑफ टाईम काही मंदिरामध्ये शूट करून देत नाही, त्याच्यामुळे काही शूट करता येत नाही. सो जेवढं काय सिक्वेन्स मी शूट करता येतील तेवढं मी करतोय.